नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अविकारी शब्दांच्या जाती याविषयी माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामधील आपण क्रियाविशेषणान्वये, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय यांची विषय आपण अगोदर माहिती घेतली। पण उभयान्वयी अव्ययामध्ये आपल्याला दोन मुख्य प्रकार मिळतात। त्यामध्ये आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय याविषयी काय केले आहे, पाठीमागील तासिकेला आपण माहिती मिळवलेली आहे। आणि आज आपण या उभयान्वयी अव्ययामधील जो काही दुसरा प्रकार, मुख्य प्रकार, तो म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय याविषयी आजच्या तासिकेला आपल्याला माहिती घ्यायची आहे। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजेच जेव्हा आपण काय करतो, जेव्हा एका प्रधान वाक्याचा किंवा त्याला आपण काय, एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य। गौण वाक्य म्हणजे काय, म्हणजे प्रधान वाक्यावरती अवलंबून असणारे किंवा असलेले असे असेल तर अशा जी काही असमान दर्जाची वाक्य जोडतात त्यांना आपण काय म्हणतो, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। म्हणजे जेव्हा एक वाक्य प्रधान व दुसरे गौण, गौण म्हणजे त्या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने कसे आहेत, तर प्रधान वाक्यावर अवलंबून असणारे असेल तर अशा असमान दर्जाची वाक्य जोडतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। म्हणजे एक प्रधान वाक्य असणारे आणि एक गौण वाक्य असणारे। म्हणजे ते कसं असणारे, गौण म्हणजेच कसं की अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावरती अवलंबून असणारे जे काही असेल अशा जोडणाऱ्या वाक्यांना त्या ठिकाणी आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो। लक्षात येते? व्याख्या लिहून घ्या मग। जेव्हा एक वाक्य प्रधान व दुसरे गौण म्हणजे अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असणारे असेल तर अशा असमान दर्जाची वाक्य जोडतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात।
म्हणजेच काय की जेव्हा एक वाक्य प्रधान व दुसरे गौण म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असणारे असेल तर अशा असमान दर्जाची वाक्य जोडतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 उपप्रकार पडले जातात. एक स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय, दुसरा कारणबोधक उभयान्वयी अव्यय, तिसरा उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आणि चौथा म्हणजेच संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. आपण या प्रकाराविषयी काय करणार आहोत, आता माहिती जाणून घेणार आहोत. व्याख्या झाली लिहून घ्या मग व्याख्या. चालेल. त्यामधील असणारा पहिला प्रकार स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. जे काय आहे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजेच पहिल्या वाक्याचा किंवा शब्दाचा म्हणजे पहिल्या वाक्याचा किंवा शब्दाचा खुलासा करून देणारे शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम म्हणजेच करून देण्याचं काम ज्यांनी केलं जातं त्यांना आपण स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच जेव्हा वाक्याचा खुलासा त्या ठिकाणी एका शब्दानं किंवा वाक्यानं केला जातो तेव्हा त्यास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे, पहिल्या वाक्याचा किंवा त्या ठिकाणी काय म्हणतात शब्दाचा म्हणजे पहिल्या वाक्याचा किंवा शब्दाचा खुलासा त्या ठिकाणी दुसऱ्या वाक्याने किंवा शब्दाने केला जात असेल तेव्हा त्यास आपण स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. म्हणजे पहिल्या वाक्याचा खुलासा काय केलाय शब्दाने किंवा त्या ठिकाणी दुसऱ्या वाक्याने किंवा शब्दाने केला जात असेल तर त्यास स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच पहिल्या वाक्याचा किंवा शब्दाचा खुलासा दुसऱ्या वाक्याने किंवा शब्दाने केला जात असेल तर त्यास आपण स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. लक्षात येते? व्याख्या लिहून घ्या.
म्हणजेच आपण उदाहरण पाहिलं वाक्याच्या स्वरूपामध्ये. उदाहरण, दशरथ म्हणून एक राजा होता. दुसरं, तो म्हणाला की मी हरलो. म्हणजे त्या ठिकाणी काय, दशरथ म्हणून एक राजा होता म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या वाक्याचा जे काही खुलासा हा दुसऱ्या वाक्यामध्ये काय केला जातो, शब्दाने किंवा वाक्याने. म्हणजे पहिला काय की दशरथ म्हणून काय, दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच काय सांगितलं की एक राजा होता. दशरथ हा कोण आहे, तर एक राजा आहे. तर हे पहिल्या वाक्याचा खुलासा दुसऱ्या वाक्यामध्ये शब्दाने किंवा दुसऱ्या वाक्याने केला जातो. त्यास आपण स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. तो म्हणाला की मी हरलो. कोण, तर तो म्हणाला. म्हणजे पहिल्या वाक्याचा खुलासा त्यानं सांगितले की मी काय झालो, आता हरलो. म्हणजे दुसऱ्या वाक्याने त्याचा काय, तर पहिल्या वाक्याचा खुलासा केला आहे किंवा शब्दाने खुलासा केला आहे. तर त्या ठिकाणी आपण स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. व्याख्या आणि उदाहरण लिहून घ्या. झालं. हा, पुढं त्यामधील असणारा जो काही दुसरा उपप्रकार तो म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अव्यय. कारणबोधक उभयान्वयी अव्यय जे काय आहे, तर हे कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे प्रधान वाक्यातील घटनेचे जे काही कारण, म्हणजे प्रधान वाक्यातील घटनेचे कारण गौण वाक्यातच असते. म्हणजे प्रधान वाक्यातील म्हणजे पहिलं वाक्य जे आहे, तर त्या पहिल्या वाक्यातील जी काही घटना आहे तर त्या घटनेचं कारण आपल्याला कुठे मिळणार आहे, गौण वाक्यामध्ये. म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये. म्हणजे प्रधान वाक्यातील घटनेचे कारण गौण वाक्यातच असतात. अशा अव्ययांना किंवा अशा जोडणाऱ्या अव्ययांना, म्हणजे जे काही जोडणारे अव्यय आहेत तर त्या जोडणाऱ्या अव्ययांना आपण त्या ठिकाणी कारणबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच या प्रधान वाक्याच्या असणाऱ्या घटनेचं कारण हे गौण वाक्यातच असते. तेव्हा अशा जोडण्यात येणाऱ्या किंवा जोडण्यात येणारे जे काही अव्यय आहेत तर त्या जोडण्यात येणाऱ्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजे आपल्याला लक्षात काय येते की पहिल्या वाक्यातील घटनेचं, म्हणजे पहिलं वाक्य म्हणजेच काय, प्रधान वाक्यातील घटनेचे कारण. म्हणजे प्रधान वाक्यामध्ये जी काही घटना घडली त्या घटनेचं कारण आपल्याला गौण वाक्यात काय होणार आहे, मिळणार आहे. आणि या दोन्ही वाक्यांना जे काही जोडण्याचं कार्य जे काही अव्यय करतात त्या अव्ययांना आपण कारणबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. लक्षात येते सर्वांच्या. व्याख्या परत एकदा व्याख्याला लक्षात घ्या. प्रधान वाक्यातील घटनेचे कारण गौण वाक्यातच असते तेव्हा जोडणाऱ्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. व्याख्या लिहून घ्या आता. जेव्हा प्रधान वाक्यातील घटनेचे कारण गौण वाक्यात गौण वाक्यातच असते तेव्हा जोडण्यात
येणाऱ्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. कारण की का की कारण का आपण आता वाक्याच्या स्वरूपामध्ये काय करूया याचं एक उदाहरण पाहूया. पहा, त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. म्हणजे त्या ठिकाणी काय प्रधान वाक्यातील जे काही कारण आहे तर ते आपल्याला गौण वाक्यामध्ये मिळतं. म्हणजेच काय बढती मिळण्याचं कारण काय आहे तर त्यानं चोख कामगिरी काय केली आहे बजावली. म्हणजे प्रधान वाक्य म्हणजे काय, मुख्य वाक्य कोणतं आहे, प्रधान म्हणजेच मुख्य, त्याला बढती मिळाली, हे काय पहिलं वाक्य प्रधान वाक्य. आणि प्रधान वाक्यामध्ये जे काही घडलेली घटना आहे त्याचं कारण कशामध्ये म्हणतात गौण वाक्यामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलं की त्याने चोख कामगिरी बजावली, म्हणजे त्याने चोख कामगिरी बजावली म्हणून त्याला त्या ठिकाणी काय झाली आहे बढती मिळाली. दुसरं उदाहरण, आम्हाला हेच कापड आवडते का की ते आपल्या देशातच तयार झाले. म्हणजे आम्हाला हेच कापड आवडते का, त्याचं कारण काय आहे तर ते आपल्या देशातच काय होतंय तयार होतंय आणि ते आपल्या देशातच तयार होत आहे म्हणून ते आम्हाला कापड त्या ठिकाणी आवडते. सर्वांनी व्याख्या आणि उदाहरण काय करायचे लिहून घ्यायचे. झालं. त्यानंतर तिसरा प्रकार उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू
गौण वाक्याने दाखवला जातो, दर्शवला जातो, तेव्हा जोडण्यात येणाऱ्या अव्ययांना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. म्हणजे त्या ठिकाणी काय, प्रधान वाक्याचा जो काही उद्देश आहे किंवा हेतू आहे, हा प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दाखवण्याचं, दर्शवण्याचं काम ज्याही वाक्यानं किंवा ज्याही अव्ययानं केलं जातं, त्या अव्ययांना म्हणजे अशा जोडण्यात येणाऱ्या अव्ययांना त्या ठिकाणी काय म्हणतात? तर उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. लक्षात येते? परत एकदा व्याख्या लक्षात घ्या. म्हणजेच प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवण्याचं काम केलं जातं, म्हणजेच ज्या गौण वाक्यानं दर्शवला जातो तेव्हा जोडण्यात येणाऱ्या अव्ययाला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. व्याख्या लिहून घ्या. म्हणजे विजेतेपद मिळाले यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे त्या ठिकाणी काय की प्रधान वाक्याचा उद्देश काय, जीत किंवा यश हासिल करणे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला यश मिळवायचे आणि यश मिळवायचे मग त्यासाठी त्यांना काय करावं लागणार, खूप प्रयत्न. म्हणजे गौण वाक्याने तो दर्शवला जातो, म्हणजे त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणून त्यांना विजेतेपद मिळालंय. म्हणजे हे त्या ठिकाणी काय करतात, दाखवण्याचं जे काही काम आहे तर हे दाखवण्याचं काम त्या ठिकाणी काय केलं जातं, या वाक्याद्वारे केलं जातं. म्हणून त्यांना त्या ठिकाणी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. व्याख्या आणि उदाहरण लिहून घ्या. झालं. पहा पुढचा असणारा जो काही चौथा उपप्रकार या गौण वाक्यातील तो म्हणजे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय.
चौथा असणारा जो काही प्रकार आहे तो म्हणजे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. म्हणजे जेव्हा गौण वाक्यात संकेत दर्शवला जातो, काय, जेव्हा गौण वाक्यात संकेत दर्शवला जातो तेव्हा, म्हणजेच गौण वाक्यात संकेत दर्शवला जातो व त्या ठिकाणी प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दाखवला जातो. म्हणजेच त्याचा परिणाम कशामध्ये दिलेला आहे तर तो प्रधान वाक्यामध्ये. म्हणजे गौण वाक्यात काय केलं आहे की त्या ठिकाणी संकेत दर्शवला की काय आहे म्हणून. म्हणजे गौण वाक्यात संकेत दाखवला जातो व प्रधान वाक्यामध्ये त्याचा परिणाम दर्शवला जातो आणि हे ज्याही जोडणाऱ्या अव्ययांनी दाखवलं जातं त्या अव्ययाला आपण त्या ठिकाणी संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच हे आपल्याला त्या ठिकाणी काय केलं जातं, ज्या अव्ययाने जोडले जाते म्हणजेच संकेतबोधक अव्यय त्याला आपण म्हणतो. पण त्या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये म्हणजे जे काही गौण वाक्य आहे तर ते गौण वाक्यामध्ये जो काही संकेत दर्शवलाय गौण वाक्यामध्ये, लक्षात घ्या, पहिल्या वाक्यात म्हणण्यापेक्षा गौण वाक्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला गौण वाक्य कशाला म्हणायचे हे माहीत झालंय, लक्षात आलेलं आहे, म्हणून आपण गौण वाक्य म्हणूया. म्हणजेच जेव्हा गौण वाक्यात संकेत दर्शवला जातो व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दाखविला किंवा परिणाम दिलेला असतो तेव्हा जोडण्यात येणाऱ्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं आहे, गौण वाक्यामध्ये संकेत दिला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो प्रधान वाक्यामध्ये दिलेला असतो. तेव्हा त्यांना जोडण्याचं जे काही अव्यय काम करतात त्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. लक्षात येते? व्याख्या लिहून घ्या. जेव्हा गौण वाक्यात संकेत दर्शविला जातो व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो तेव्हा जोडण्यात येणाऱ्या किंवा जोडणाऱ्या अव्ययांना अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणजे जेव्हा गौण वाक्यात संकेत दर्शवला जातो व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो तेव्हा जोडण्यात येणाऱ्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ, जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर, जेव्हा, केव्हा, म्हणजे अशा प्रकारे त्यांचा काय केलं जातं की वाक्याचा जोडण्याचं काम ही जी काही अव्यय करतात त्या अव्ययांना आपण संकेतबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. आपण त्याचं काय करूया, उदाहरण पाहूया. पहा, प्रयत्न केला तर फायदा मिळतो किंवा फायदा होईलच, फायदाच होईल.
हा म्हणजे प्रयत्न केला तर फायदाच होईल, म्हणजे गौण वाक्य प्रयत्न केला हे म्हणजे पूर्ण आहे का, हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे. म्हणजे हे गौण वाक्य आपल्याला लक्षात येतं. प्रयत्न केला म्हणजे हे मुख्य वाक्य होतं का, नाहीये. म्हणजे ते प्रधान वाक्यामध्ये त्याचा काय केला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काय केला, परिणाम दाखवला. म्हणजे प्रयत्न जर केला तर आपल्याला त्याचा फायदा होईलच, हे आपल्याला त्या ठिकाणी प्रधान वाक्यामध्ये काय केलं आहे, दाखवले. आणि यांना जोडण्याचं काम जे हे अव्यय करतात त्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. दुसरे एक उदाहरण पाहूया आपण. जर शाळेला किंवा शाळेस सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन. म्हणजे आपल्याला गौण वाक्य लक्षात येते की ते दुसऱ्यावरती अवलंबून आहे, म्हणजे त्याचं त्या ठिकाणी मुख्य वाक्य नाहीये, म्हणजे ते दुसऱ्यावरती अवलंबून असतं. म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून आहे म्हणजे त्या ठिकाणी काय, जर शाळेत सुट्टी मिळाली म्हणजे इकडे अवलंबून आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे, संकेत दर्शवला आहे की जर सुट्टी मिळाली तरच मी तुमच्याकडे काय करू शकतो, येऊ शकतो. हे कोणत्या वाक्याने, तुमच्याकडे येईल, हे काय केले, प्रधान वाक्यात सांगितले. म्हणजे तुमच्याकडे येईल हे काय केलंय, वर्तवलंय, सांगितलंय. म्हणजे प्रधान वाक्य म्हणजे मुख्य वाक्य. म्हणजे जे काही गौण वाक्यातला संकेत प्रधान वाक्यामध्ये दाखवला जातो त्याला आपण त्या ठिकाणी संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. लक्षात आले. व्याख्या आणि उदाहरण काय करा, लिहून घ्या. झालं. म्हणजेच आपण आज जे काही असणारे उभयान्वयी अव्ययामधील जे काही असणारे दुसरा मुख्य प्रकार तो म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय त्याविषयी आणि त्यातील असणारे जे काही स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक या उभयान्वयी अव्ययांच्या प्रकाराची, त्यांच्या व्याख्या आणि उदाहरण यांची आपण माहिती घेतलेली आहे. ती माहिती आपण घरी जाऊन व्यवस्थितपणे लर्न करायची आहे. व्याख्या मी आपल्याला उद्या आल्याच्या नंतर विचारणार आहे. आपल्या होमवर्क नोटबुक मध्ये आपण ते लिहून ठेवायचं आहे आणि उद्या येताना घेऊन यायचं आहे.